नमस्कार, कुक विथ दीपा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत बासुंदी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे बदाम, पिस्ते, काजू, मनुका, चारोळी, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर, वेलची आणि केसर। थोडं थंड दूध घेतलंय मी, 1 वाटी साखर। आता मी ते 1 लिटर दूध घेतलंय, ते गरम करायला ठेवते गॅसवर। दूध आपलं चांगलं गरम झालं की मीडियम ते कमी आचेवर आपल्याला दूध चांगलं आटवून अर्ध करून घ्यायचंय। 15 ते 20 मिनिटं सतत हलवत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचंय। आता आपण बासुंदीसाठी लागणारे ड्रायफ्रुट्स कट करून घेऊ। त्यासाठी मी हा प्रोडक्ट ऑर्डर केलाय। बघा अशा पद्धतीने किती इझिली आपले ड्रायफ्रुट्स कट होत आहेत। बदाम झाल्यानंतर मी काजू घालते। ते आपल्याला अशाच पद्धतीने क्रश करून घ्यायचे। नंतर पिस्ते घालून मी क्रश करून घेणार आहे। त्यानंतर आपले ड्रायफ्रुट्स कट करून झालेत। आता मी केसरमध्ये 2 चमचे दूध घालून भिजत ठेवते आणि राहिलेल्या दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेते। हे बघा चांगल्या पद्धतीने आपल्याला कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण थोडी थोडी करून मिल्क पावडर दुधामध्ये घालून मिक्स करून घेऊ। पावडर सगळे एकदम घातली तर त्याच्या गुठल्या राहू शकतात। त्यानंतर मी 1 कप साखर घातली, थोडीशी वेलची पावडर आणि केसरचं दूध घालून मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवर घातलेलं दूध थोडं थोडं दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर अजून 5 मिनिटं याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जेणेकरून आपलं कॉर्नफ्लॉवरचं दूध याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव होईल। त्यानंतर मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेते। ड्रायफ्रुट्स घालून झाले की आपण गॅस बंद करूया। आता हे दूध आपलं नॉर्मल टेम्परेचरवर आलं की त्याला आपण फ्रीज मध्ये ठेवूया अर्ध्या तासासाठी। आता अर्धा तास झालाय, आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊयात। आता आपली बासुंदी खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा।